मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। लोकसभेची निवडणूक पार झाली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशातच एक मोठी दुःखद घटना घडली, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेत्याच्या बद्दल हळहळ व्यक्त केली जाते। अतिशय दुःखद घटना आणि या निवडणुकीच्या तोंडावरती झालेली घटना अतिशय दुःखद आहे। महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातून आणि सामान्य घरामधून पुढे आलेला नेता, या नेत्याचं अचानकपणे असं निधन होणे ही एक दुःखद गोष्ट आहे। सर्वसामान्य घरामध्ये असलेला हा व्यक्ती शेतकऱ्यांचा मुलगा, तेव्हापासून ते 2 वेळा आमदार आणि अतिशय विश्वासू नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। ज्ञानेश्वर पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय कडवट आणि सच्चा शिवसैनिक, गाडी ड्रायव्हर पासून 2 वेळा आमदार, भूम परांडा, धाराशिव जिल्ह्यातील एक ज्येष्ठ शिवसैनिक आणि तगडा ढाण्या वाघ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। ज्ञानेश्वर पाटील यांचं झालेलं अचानकपणे दुःखद निधन, यामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंनी दुःख व्यक्त करत सांगितलेलं आहे की माझा ढाण्या वाघ हरवलेला आहे। माझा ढाण्या वाघ यावेळी मला सोडून जायला नको होता। संपूर्ण शिवसेना आणि संपूर्ण शिवसैनिक त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचं ठाकरेंनी सांगितलेलं आहे। ढाण्या वाघ शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख भूम परांडा तसेच महाराष्ट्रभर ओळख होती। बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर यांच्याकडे बघितलं जात होतं। आमचा वाघ गेला, असा राजा माणूस पुन्हा होणे नाही, असे बॅनर संपूर्ण जिल्ह्यामध्ये झळकत होते। तर संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी ही अतिशय दुःखद बातमी आहे। येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा भरून काढणे ही तेवढी सोपी गोष्ट नाही, असंही शिवसैनिकांनी मत व्यक्त केलेलं आहे। ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्याने ठाकरेंचा एक कडवट आणि सच्चा शिवसैनिक हरवला आहे, त्यामुळे त्यांच्या दुःखामध्ये अतिशय जनता हळहळ व्यक्त करत आहे। आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।